नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस असा जाब विचारत 4 जणांच्या टोळक्याने कोथरूड मधील पौड फाटा परिसरात 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासासंदर्भात पुण्यात सीआयडीने पत्रकार परिषद घेऊन तपासाचे महत्त्व स्पष्ट केले आहे। नागपूरच्या सन्मान नगर परिसरात घरासमोर झाडू मारत असताना मोकाट वळूने हल्ला केल्याने 64 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। कर्जत तालुक्यातील वदप येथील छाया वेखंडे यांनी भाजीपाला, फळबाग, मत्स्यपालन आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून वर्षभरात सुमारे 18 लाखांचे उत्पन्न मिळवले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर व शेगाव दौऱ्यादरम्यान त्यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याचा दावा पत्र माहिती कार्यालयाने खोटा ठरवलाय। बुलढाण्यातील शेगाव येथे राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 4 कोटी 10 लाख रुपयात उभारलेल्या हेलिपॅडवरून शासकीय निधीच्या गैरवापराचा आरोप करण्यात आलाय। बांधकामातील धूळ आणि कचरा जाळण्यामुळे पुणे शहरातील हवेत प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। पुण्यात दंडाचे चलन 30 दिवसात न भरणाऱ्या वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे। गडचिरोलीतील अहेरी येथे 27 वर्षीय आदिवासी परिचारिकेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार व जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी एका कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे। नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात 30 वर्षीय भाच्याने आपल्या 32 वर्षीय सख्या मामीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोडीचे राजे होते असे म्हणणे मान्य नाही असे स्पष्ट केले। ज्युनियर मुंबई श्री 2026 स्पर्धेत 6 वर्षीय रचित पांचाळ याने वडिलांच्या जागी सहभागी होत त्यांच्या अपूर्ण स्वप्नाला साकार करण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागात रात्री आकाशात दिसलेल्या प्रकाशमान वस्तूंमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे। रोजगार हमी योजनेतील मजुरी दिवाळीपासून थकीत असल्याने मेळघाटातील आदिवासी भागात यंदाच्या होळी उत्सवावर आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झालंय। माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांना कंटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे। इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात न्यायपालिकेतील भ्रष्टाचारावर धडा समाविष्ट करण्यावरून सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनसीईआरटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील गोठाण येथे प्रार्थना सभेदरम्यान 5वीतील दिव्या या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठत जागतिक विक्रम केलाय। ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांची पाली हिल येथील निवासी मालमत्ता जप्त केली आहे। राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कावेळीवर उपचारासाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणीला चक्क रक्ताच्या कर्करोगाचा चुकीचा अहवाल देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। वाराणसीतील महिला व्यापार मंडळाच्या अध्यक्ष आणि माजी महापालिका ब्रँड अँबॅसेडर असलेल्या महिला नेत्यावर दुकानातून 10,000ची अंतर्वस्त्रे चोरल्याचा आरोप झालाय। केंद्र सरकारमधील सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या मंत्रालयांच्या कामगिरीचे सादरीकरण करणार आहेत। पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमधील नुष्की जिल्ह्यात आयएसआय मुख्यालयाजवळील अनेक घरे जमीनदोस्त केली आहेत। रावळपिंडी येथे 70 वर्षीय वृद्धाने 22 वर्षीय तरुणीशी विवाह केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे। अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळामुळे हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि गुगल यांच्या भागीदारीत अधिकृत आधार केंद्रे नकाशावर दाखवली जाणार आहेत। यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात 50%हून अधिक घट होऊन निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। द केरळ स्टोरी 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनावर केरळ उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजकडून पराभवानंतर भारत व झिम्बाब्वे संघासाठी चेन्नईतील आजचा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशनाती। नमस्कार।